नमन खेळे असेल, जाफरी असेल, ही कला ही मागच्या पिढीनं रुजवली. परंतु मगाशी मला जो तुम्ही प्रश्न विचारलात की पुढची पिढी देखील या कलेमध्ये आहे का, तर या तरुणांच्या साक्षीनं सांगतो की कला पुढे देखील जोपासण्याचं काम रत्नागिरी जिल्ह्यात करत आहे. थोडंफार आम्ही आधुनिक नक्की झालोय. म्हणजे पूर्वी नमनामध्ये खेळामध्ये सिंथेसायझर नसायचा, कीबोर्ड नसायचा, आज कीबोर्ड आला. आज ढोलकी असायची, मृदंग असायचं, त्याच्याबरोबर पॅड देखील आलं. आज आपल्याकडे पूर्वी लाइटिंग नसायचं, छोट्याशा लाईटवर बल्बवर लाल कागद लावून, निळा कागद लावून तरी नमन व्हायचं. आता तर हे सगळे स्पॉट बीट सगळे नमनामध्ये आलेले आहेत. पण ही आधुनिकता कशासाठी आली, तर स्वतःचा व्यवसाय करत असताना आम्हाला देखील रंगमंच मिळाला पाहिजे यासाठी ही सगळी लोक त्याच्यामध्ये खर्च करतात. आणि अनेक वर्ष त्यांची मागणी होती की त्यांना राजाश्रय मिळाला पाहिजे, म्हणजे लोककला हा दर्जा मिळाला पाहिजे. आणि म्हणून मी जबाबदारीनं सांगतो की याच्या पुढं तहआयात नमन आणि खेळातले संघ, तिथले बुवा आणि आमचे गावकर, आशिष शेलार या व्यक्तीला कधी विसरणार नाही. एवढं चांगलं काम तुम्ही महाराष्ट्र सरकारमध्ये केलं. फक्त याच्यामध्ये 2 त्रुटी आहेत. त्रुटी असं म्हणणार नाही, परंतु कदाचित आमच्या लोकांनी, ग्रामीण भागातल्या लोकांनी त्या कदाचित गोष्टी केलेल्या नाही. आज आपण आता 20 संघांना दरवर्षी 50,000 रुपये देणारा हा ऐतिहासिक निर्णय आहे. लोककलेचा दर्जा दिला हा देखील ऐतिहासिक निर्णय आहे. परंतु याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण जी आहे, आपल्याकडे शिमग्याला ज्यावेळी मृदुंगावर थाप पडते त्यावेळी आमची नमनं आणि खेळे सुरू होतात. परंतु पूर्वीच्या लोकांपासून त्याचं रजिस्ट्रेशन करावं असं कोणाच्याही कधी मनामध्ये आलं नाही. आणि म्हणून ग्रामदेवतेच्या समोर नमन झालं की मग सुपारी घेऊन बाहेर जाणं, हीच प्रथा 3-4 महिने आमच्याकडे दृढ असल्यामुळं रजिस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये काहीतरी आपल्याला मार्ग काढावा लागेल, नाहीतर त्या 20 संघांना न्यायच मिळणार. कारण ही रजिस्ट्रेशन कलगीतुऱ्याची असू शकतात, जाकडीमध्ये असू शकतात, परंतु ही नमनामध्ये रजिस्ट्रेशन असू शकत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी याच्यावर मार्ग काढला पाहिजे, ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. कारण सगळं अजिबात नाकारता येणार नाही. म्हणजे या कलेमध्ये आपल्याला इतिहास बघता येतो, या कलेमध्ये आपल्याला महाभारत बघता येतं, या कलेमध्ये आपल्याला रामायण बघता येतं, या कलेमध्ये आपल्याला गणपती बघता येतो, गड बघता येतो, नटवा देखील बघता येतो. हल्ली राजकीय नटवे जास्त झालेले असताना हे खऱ्या अर्थाने नटवे पुढे नेण्याचं काम आशिष शेलारजी तुम्ही केलंय, त्याबद्दल तुमचं मनापासून. आपण चांगलं काय करतोय, विधायक काय करतोय आणि सामाजिक घटकापर्यंत कसं पोहोचतोय, हा विचार आशिषजी तुम्ही केला. आणि त्याच्यामुळेच आज तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी खऱ्या अर्थाने जिल्ह्यातले सगळे गावकर आणि सगळे नमनचे आणि जाकडीचे कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी गावकऱ्याचा उल्लेख एवढ्यासाठीच केला, आपल्या सगळ्यांना माहिती असेल, जेव्हा आमचं नमन सुरू होतं किंवा आमचे खेळे सुरू होतात, जाकडी सुरू होते, तर याच्यामध्ये गावकरांना अनन्यसाधारण असं महत्व आहे. आमच्या गावकरांनी सांगितल्याशिवाय किंवा देवळामध्ये मिटिंग झाल्याशिवाय ही कला अशी कधी सुरू होत नाही. ही देखील वाडवडिलांची पुण्याई आणि पारंपरिकता आजही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि ते पुढे नेण्याचं काम आमचा कुणबी समाज करतो, याच्याबद्दल सार्थ अभिमान आहे. आज तुम्ही जाकडीला राजाश्रय दिला, पण ही भूमी स्नेहल वाडकरांची भूमी आहे, ज्यांनी भजन साधा समुद्रापलीकडे नेलं. आज गणपतीमध्ये जठारसाहेब सिंधुदुर्गामध्ये देखील भजनाची परंपरा फार मोठी आहे, रत्नागिरीमध्ये देखील भजनाची परंपरा फार मोठी आहे. आणि म्हणून भजनाला देखील आपण लोककलेचा दर्जा द्यावा, ही माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे. कारण ती देखील लोक अतिशय गरिबीतनं ही कला जोपासतायत, अतिशय गरिबीतनं पुढे नेऊन जनजागृती करतायत. आणि जनजागृती करत असताना या सगळ्या देशाला, या सगळ्या महाराष्ट्राला किंवा आपल्या जिल्ह्याला एक सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देण्याचं काम भजन, नमन आणि जाकडी करते, हे आपल्याला कधी नाकारता येणार नाही. अशी जी मी आपल्याला एक 7-8 वर्षापूर्वीचा किस्सा सांगेन. बेळगावमध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचं नाट्य संमेलन करायचं होतं. मोहन जोशी त्यावेळी अध्यक्ष होते. तर मी त्यांना सांगितलं की बेळगावला करत असताना मराठी भाषेतल्या सगळ्या लोककला त्या ठिकाणी सादर केल्या पाहिजे. त्याच्यामध्ये कोण घाबरलं, काय झालं, हे आता मला सांगायचं नाही, परंतु माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातले एक नमन ताठ मानेने बेळगावमध्ये गेलं आणि मराठीमध्ये नमन सादर करून आलं. एवढं धाडस देखील रत्नागिरी जिल्ह्याच्या लोककलेमध्ये आहे. आणि म्हणून ही लोककला फक्त लोककला नाही, ही लोककला एक जनजागृतीचं माध्यम आहे. आणि ही जनजागृती कशा पद्धतीनं होते, माझ्यापेक्षा अशी तुम्ही अतिशय जवळून बघता. आणि म्हणून अनेक सांस्कृतिक मंत्री झाले, पण अनेक सांस्कृतिक मंत्र्यांच्या कधीही डोक्यामध्ये ही संकल्पना आली नाही की कोकणातल्या माझ्या ह्या लोककलांना कुठेतरी राजाश्रय दिला पाहिजे,
त्यांना कुठेतरी लोककलेचा दर्जा दिला पाहिजे आणि एवढ्यावरच तुम्ही थांबला नाही, विदर्भाला देखील न्याय देण्याची भूमिका तुम्ही घेतली. आज झाडपट्टीसारखी कला जी लोप पावते, म्हणजे मी नमन आणि झाडपट्टी याच्यामध्ये साम्य कसं आहे तुम्हाला सांगतो. नमन ज्यावेळी व्यासपीठावर सुरू होतं, रंगमंचावर सुरू होतं, त्यावेळी सकाळी 6 वाजता संपतं आणि झाडपट्टी देखील रंगमंचावर 11 वाजता सुरू होते, ते सकाळी 7-7 वाजता संपते. याचा अर्थ ती कला तासनतास जोपासण्याचं काम जसं कोकण करतंय तसं विदर्भ देखील करतंय आणि खानदेशला देखील तुम्ही प्रामाणिकपणाने न्याय दिला. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या सगळ्या लोककला आहे तशा ठेवण्याचं काम या महाराष्ट्रात पहिल्या सांस्कृतिक मंत्र्यांना कोणी केलं असेल तर ते आशिषजी शेलारनी केलंय, हे जाहीरपणाने मला सांगायला आनंद. एक विभागामार्फत काही मानधनं देतो. काही मानधनं देत असताना आज विशेषतः तुम्ही कोकणाला एक वेगळा नियम लावला पाहिजे. तुम्ही जर रायगड पासून सुरुवात केली तर आपला कोळी समाज असेल, आगरी समाज असेल, आपल्याकडचा कुणबी समाज असेल, सिंधुदुर्गातला भंडारी समाज असेल, हे सगळे लोककलेची पारंपरिकता जपतात आणि म्हणून यांचं वृद्धांचं जे मानधन आहे, आमच्या प्रभाकर कांबळेंनी तुम्हाला एक निवेदन दिलंय, त्याच्यामध्ये आपण 100ची मर्यादा घातलेली आहे. माझं म्हणणं 500ची करू नका, पण निदान दुप्पट करण्याचा निर्णय देखील आशिषजी आपण घ्यावा अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. आणि हा जो कलाकार आहे, म्हणजे मी अनेक वेळा सांगतो की हिंदी चित्रपटसृष्टी असेल किंवा टॉलिवूड असेल, ह्यांना प्रचंड सोर्सेस आहेत, परंतु मराठी चित्रपटसृष्टी, मराठी नाट्यसृष्टी आणि मराठी लोककला याला फार मोठा शासनाचा राजाश्रय असल्याशिवाय ही कला पुढे जाणार नाही. पण या सगळ्यांपेक्षा जर पोटेन्शियल असलेली ताकद कोणामध्ये आहे तर आपल्या लोककलांमध्ये आहे आणि ती तुम्ही ओळखली, म्हणूनच तुम्ही त्याला राजाश्रय दिलाय. याच्याबद्दल देखील दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि पुण्यातल्या कुणबी समाजामध्ये नमनाची एक उपजतच वृत्ती आहे, तशी या जिल्ह्यातल्या महिलांनी देखील नमन केलं पाहिजे अशा पद्धतीचा एक त्यांनी कार्यक्रम तयार केला. मला वाटतं की अनेक आहे बघा, ह्या सगळ्या महिला मुली आहेत, त्या नमन करतात. आणि माझी आपल्याला विनंती आहे की अशा महिला, जाखडी असेल, नमन असेल, मग राज्यातली कुठची लोककला असेल, हे जर जपण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना विशेष आपण काहीतरी अनुदान दिलं पाहिजे, जेणेकरून पुरुष तर ही कला जोपासतातच आहेत, परंतु महिला भगिनी देखील अशा पद्धतीनं स्वतःचा व्यवसाय म्हणून अशा जर लोककलांकडे वळणार असतील तर त्यांना देखील आपण दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि एवढीच विनंती आज आशिषजी मी आपल्याला करतो. आज आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, माझ्या मतदारसंघामध्ये आलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार या नमन आणि जाखडीच्या कलावंतातर्फे मी करतो. आणि भविष्यामध्ये देखील ज्या ज्यावेळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळी या लोककलांना, आज मुंबईचं व्यासपीठ मिळालंय, पण ते परदेशातलं आणि परराज्यातलं व्यासपीठ कसं मिळेल यासाठी आपण सांस्कृतिक मंत्री म्हणून प्रयत्न करावेत, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.